लायो ऑल इंडिया चक्का जाम, टेम्पो, टैक्सी, ऑटो, बस, ई रिक्शा सब ऑल इंडिया जाम है मालिक। ऐसा कोई मत सोचो कि एकता नहीं है, एकता है, फुल हमारा सपोर्ट है। कोणत्याच ड्रायव्हरचं झाल्या का ट्रका सुरू झाल्या ट्रका सुरू? आता काय झालं? सगळं झालं, आता रद्द झालं का? स्थगिती दिली ना? अरे हे कशाला पण स्थगिती देतात, हे सगळ्याला स्थगिती देतात आणि हेच नियम काढतात. काय लावलंय काय नाही? चक्का जाम सगळं झालं, सगळं बंद झालं, पेट्रोल नव्हतं, काहीच नव्हतं. पावर आहे ड्रायव्हर भावांची. नमस्कार मंडळी, आज बसलो होतो, म्हणजे चालू आहे ऊसतोड चालू आहे. तुम्ही तर पाहिलंय, काल आपलं चालू आहे ऊसतोडीचं. चांगला माल निघून राहिलाय. बघू आता शेवट काय निघतोय ते सांगतो आपण. पण आता पाहिलंय तुम्ही ड्रायव्हर भावांचं, तुम्हाला सांगू का, आमच्या इथं लोक किती 50% ड्रायव्हर आहेत, 50% ड्रायव्हर. आणि तुम्हाला सांगू शेती कमी, गावाकडे येणं जाणं चालू असतं बरं का. म्हणजे काही स्वतःच्या गाड्या, काही दुसऱ्याच्या गाड्यावर ड्रायव्हर आहेत. आणि मित्रांनो, म्हणजे घर खर्च सगळा ड्रायव्हरवर, म्हणजे ड्रायव्हरकी करूनच चालवतात. म्हणजे लई ड्रायव्हरला एवढं, म्हणजे तुम्हाला सांगतो रात्रभर गाडी चालवावी लागते बरं का. लांबचा रूट असला ना, काही इंदोर कड, काही तिकडं म्हणजे महाराष्ट्र बाँड्री पार काही जातात. म्हणजे आमचा एक मित्र आहे, तो जातो. बरेच मित्र आहेत आपल्या गावातले, सगळे जातात. म्हणजे ड्रायव्हरचं चालूच राहतं, कंटिन्यू काम चालू राहतं. आणि हे झकमारी सरकारने काय केलंय, ते याने केलं डायरेक्ट वरच्या. अरे बाबा हो, अरे तुम्ही काय करता आणि काय नाही, चांगले करीत जाणार रे. शेतकऱ्यासाठी चांगलं करा काहीतरी. आता ड्रायव्हरच्या मागं लागले तुम्ही. ठोकल्यावर 10 वर्ष आणि 7 लाख रुपये. काय राव येडपण लावलंय. ठोकल्यावर 10 वर्ष म्हणजे त्यांनी यायचं कधी? ते म्हणजे काही काय करते, चुकून येते त्यांच्या अंगावर. मग त्यांचं काय म्हणायचं? त्यांची चुकी, ड्रायव्हर लोकांची चुकी, ट्रक ड्रायव्हरवाल्याची चुकी. आता चुकून एखादा, आता होतंय झोपी चुकून एखादा डुकली लागती बाबा, होतंय, चुकून होतंय. पण तुम्ही डायरेक्ट असं ठेवलंय का 7 लाख रुपये त्याला दंड, आणि तो जर तिथं नसला सापडला, मग काय तो काय मार खायला राहीन का? लोक एवढे झकमारीचे असतात. लोक काय करते माहिती आहे का, ड्रायव्हरला, कोणत्या बी ड्रायव्हरची एवढी अवस्था बेकार करतात ना, जर ॲक्सिडेंट झाला त्याला पहिलं काय करतात माहिती आहे का, माराचं बघतात. बाहेरच्या तुम्हाला सांगतो, बाहेर जर असलं ना, त्याला एवढं स्ट्रिक्ट राहावं लागतं, एवढं म्हणजे त्याला शेवटी गाडी सोडून जावं लागते. कारण काय, मारण्याची भीती. ते धडकलेलं त्याला मस्त वाटतं थांबवून आपण हे करावं. पण जे दुसरे असतात ना, अहो ते तिसरेच असतात. ते धडकलं का ते तिसरेच लोक असतात मारणारे. कुठं त्यांच्या टर्कीची लूट करणार, काही टेपण्या काढणार, काय करणार, ते करणार, हे करणार, हे असं असतंय. आणि हे ड्रायव्हर लोक काय चुकून करत नसतात बरं का. आणि यांना म्हणजे ही लागू करायचंय. त्यांनी बरोबर 1 नंबर काम केलं. तुम्ही अजून उलट हे केलंय, त्यांनी स्थगिती दिली. हे सगळ्या कामाला स्थगिती दे, शेतकऱ्याच्या कामाला स्थगिती असती, एक स्थगितीच देत असत. यांनी शेवटपर्यंत संप लावून धरायला पाहिजे होता. कारण काय, हे मुगगिळ सरकार आहे. म्हणजे सगळे वरचे खालचे सगळे एका गळ्यातले असे एका माळीतले मनीत बरं का. तुम्हाला सांगतो, हे कोणत्या कामाला स्थगिती आणतात आणि त्यांची ते ढकलपट्टी करतात. कारण त्यांचे जे नियम आहेत तेच लागू करतात. आता आपले जे ड्रायव्हर भाऊ असतात, म्हणजे सगळे ते काय चुकून धडकितात का, चुकून ॲक्सिडेंट करतात का? म्हणजे ते म्हणतात का आपण धडकून जाऊ त्यांना. एखादं चुकूनच होतो ना, असं म्हणजे चुकूनच ॲक्सिडेंट होतो ना आपलं. म्हणजे हे झालं बाबा, समोरून गाडी आली एखादी, समोरचा बी सुधीचा असला तर एखादा बेवडा समोरून आला, धडकाला, आणि काय झालं. आणि ते मी एक व्हिडिओ पाहिलाय. त्या व्हिडिओमध्ये तो माणूस डायरेक्टच उडी टाकतो चाकाच्या आडी. आता ही कोणाची चुकी म्हणायचं? ही ड्रायव्हरची चुकी म्हणायचं का?
एक नंबर काम केलं तर तुम्ही, एक नंबर भारी संप केलता. आणि अजून तुम्हाला सांगतो ड्रायव्हर भावांना, जेवढा तुम्हाला सांगतो हे डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट रद्द झालं पाहिजे, मुळात सकट उपटून काढा. हे कोणता नियम काढलाय त्यांनी 7 लाख रुपये? अरे त्या ड्रायव्हरकडं जर 7 लाख रुपये शिल्लक असली ना, तो शेती घेऊन अजून शेती करीन. सगळे निघले होते घरी. ते ड्रायव्हर भाऊ काय म्हणले, ते आम्ही चाललोत घरी. आता हे काय गरज आहे 7 लाख रुपये 10 वर्ष म्हणजे त्याच्या. आता एखाद्याचं जर पोरगा असलं झालेलं त्याला, ते म्हणजे आता 2, 4, 5, 6 वर्षाचं आणि ॲक्सिडेंट झाला बा त्याचा, ते डायरेक्ट त्याच्या नातालाच भेटायला यायचं बा, नाताला डायरेक्ट 10 वर्ष म्हणले. असं कुठं हे असतं का, न्याय असतो का? करा तर सगळं रीतीनं करायला पाहिजे. आता हे सगळीकडं तुम्हाला सांगतो, येईनी धड पिकाचा भाव नाही. आणि सध्या त्यांच्या रथयात्रा काय, हे काय ते काय सगळं निघत आहे गावोगावी. तुम्हाला सांगतो सध्या म्हणजे फुल हवामध्ये येते. त्याला म्हणजे वाटतं आता हे सगळं मतदान करणार, आता हे लोक काय हे डोळ्यात आपल्या धूळ झोकी देत. हे जे जेव्हा आपण भूक लागली का ताट येतं, भूक लागल्यावर आपण कसं माणूस जेवणाकडे पळतोय, तसं ते आता त्याला भूक लागलेली तसे ते पब्लिककडे पळत आहेत. पब्लिककडे पळतात कारण काय, त्याला माहिती आता हे पब्लिकला आपण थोडंसं हे केलं, रस्ते केले, त्याला जागृत केलं, मग आपल्याला थोडंसं मदत होईल. तुम्हाला तर मदत काय आहे बुवा ती? हे लुटाच्या कामाचं आहे. शेतकऱ्याला पुरेपूर लुटून काढलंय त्यांनी. आता कापसाला भाव नाही आणि त्या सोयाबीनला भाव नाही, कायलाच भाव नाही. मार ते कापूस लाज वाटत येते, एवढा कापूस आहे त्याला भाव नाही, त्याला खर्च किती केलाय, काय केलाय. आणि तसंच आता आपल्या ड्रायव्हर भावाच्या मागं लागले ते सरकार. अरे असं करू नका, शेवट आमच्याच हातात आहे तुमचं काय करायचंय काय नाही. चला मित्रांनो, भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये.